आता हे नक्की काय आहे, तर आपण ह्याला मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो की लाल पिठाचे घावणे किंवा आपण लाल तांदळाचे घावणेसुद्धा म्हणू शकतो. पण ह्याचं नाव आहे खरं म्हणजे नवारा तांदूळ. तर ह्याला अजून एक काहीतरी नाव आहे, पण ते मला माहिती नाही. पण हे घावणे मी आज तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजे घावण्याच्या पिठामध्येच बनवणार आहे. पण मी त्याच्यामध्ये लाल भाकरीचं पीठ घेणार आहे. आता तुम्ही बघा, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी भाकरी असते, व्हरायची असते, तांदळाची असते, नाचण्याची असते, बाजरी, ज्वारी, विविध प्रकारे खातात. पण आमच्याही घरी तसंच आहे, आम्ही लाल तांदळाची भाकरी खातो. तर पप्पांसाठी आणलेले आहेत. तर मी म्हटलं काहीतरी वेगळं करूयात, तर हे आज वेगळंच करते. तर सर्वप्रथम मी ठेवली आहे शेंगदाणे भाजून घेणार आहे कढईमध्ये, किंवा तुम्ही तव्यावरही भाजू शकता. तर आपण चांगले मस्तपैकी मिक्स करायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ती आपल्याला एकदम असे थोडेसे भाजले जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकायचे आहेत, तुम्ही टाकू शकता 1-2, तुम्हाला जसं तिखट हवं तसं. लसूण टाकायचे, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे म्हणजे कोथिंबीर. तुम्ही ह्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा यूज करू शकता. मी ॲक्च्युली तडका दिला नाही ह्या चटणीला, तुम्ही देऊ शकता तडका, म्हणजे तडक्यामध्ये तुम्ही वापरू शकता कढीपत्ता आणि थोडंसं हिंग आणि पुन्हा मोहरी, हे वस्तू वापरून तुम्ही तडका देऊ शकता. तर आता मी बघा, मीठ घेतलं, पाणी घेतलं, थोडंसं मिक्स करायचं आहे लाल पिठाला आणि त्याच्यामध्ये घावण्याचं पीठ असतो तो टाकायचं आहे. आता ह्याला सर्व एक्सिव करायचं आहे मस्तपैकी. तर आता हे मी मिक्स करून घेते. तुम्हाला तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकता. मी जसं घेतलं आहे तसं, म्हणजे तुम्हाला पीठ जसं असेल तसं. तर आता बघा, कोणी आहे ना, पूर्वीच्या काळी आहे ना, लोक केळीचे जे बोका असतात, जे दांडे, त्याच्याने असं स्क्रब करायचे, म्हणजे काही तेल लावलं जायचं. कोणी कांदा टाकून असं तेल लावायचं. ह्या ट्रिक तुम्हाला माहिती आहे का तेल लावण्याच्या? तर आमच्या आजी अशा करायच्या, तेव्हा आजीचं आम्ही हे बघत तेच तुम्हाला सांगते. तर मी आहे ना, आता मी ते ब्रशने तुम्हाला दाखवलं, त्याच्याने मी केलं. आणि आता हे 2 मिनटानंतर आपल्याला चीज टाकायचं आहे, अमूल बटर चीज. तर आता पहा, थोडंसं का होईना, थोडंसं टाकत जायचं आहे. तुम्हाला जास्त चीज आवडत असेल तर जास्त टाकायचं, कारण सृष्टी जास्त खाते, परंतु मला जास्त नाही द्यायचं आहे, तर थोडंसंच मी टाकते. तर अशा प्रकारे करायचं आहे. तर मी स्लो गॅस केली आहे आणि आपण झाकून ठेवूयात. आता आपण चटणीची तयारी करूया एक साईडला. आता मी जे सर्व भाजून घेतलं होतं, म्हणजेच काय शेंगदाणे, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर, त्यांना आता आपण वाटून घेऊयात. तोपर्यंत आपण दुसरं घावणं बघूयात आणि दुसरं आपण घालून घेऊयात. तर आता हा झालेला आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आता सर्व घावणे असेच हळूहळू मी करून घेणार आहे. तर किती छान वाटतो. तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा तूप. पण तूप वापरल्याने काय होतं माहिती आहे का, घावणे एकदम चिकटतात, येत नाही, तेलासारखे येत नाही, म्हणून मी तेलाचाच वापर करते. शक्यतो तुम्हीही तेलाचाच वापर करा. तुम्हाला जर तूप आणि बटर वगैरे टाकायचं असेल तर वरतून तुम्ही लावू शकता. तर आता इकडेही तसंच करते. तर सर्व घावणे आपले बनून झालेले आहेत. आता तर आपलं सर्व झालेले आहेत, घावणे झाले, चटणी झाले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असेच नवीन रेसिपीचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा. बाय.